हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण मनोरंजनाची माध्यमं आणि इतिहास म्हणजेच एंटरटेनमेंट आणि हिस्ट्री या चॅप्टरवरील महत्त्वाचे जे MCQ आहेत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन जे विचारतात एक्झाममध्ये त्याची एक माहिती घेणार आहोत. MVSAT बद्दल तुम्हाला माहिती आहे, इंडिया मधली सगळ्यात मोठी स्कॉलरशिप एक्झाम टेस्ट आहे. 27, 28, 4 आणि 5 ऑक्टोबरला ही होणार आहे आणि ऑफलाईन मध्ये पण ही होणार आहे. त्याचे सेंटर्स पण आलेले आहेत आणि डेट्स पण आलेले आहेत. बघा, या चॅप्टर मध्ये सांगायच्या आधी सांगू इच्छितो की 1499 रुपयाची आता प्रवीण सरांची बॅच झाली आहे. यापूर्वी ती 999 ला होती, बट आता या प्राइस मध्ये ती भेटेल तुम्हाला. बघा, पहिला प्रश्न या चॅप्टर मध्ये विचारतात की एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. म्हणजे एक स्टेटमेंट दिलंय, त्याला रिझन सहित कारण देऊन आपल्याला स्पष्ट करायचं आहे. एक्सपर्टीज इन हिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन द फिल्म इंडस्ट्री. चित्रपट उद्योगामध्ये इतिहासातील तज्ञताची आवश्यकता असते. कारण काय की तुम्ही हिस्टॉरिकल मूव्हीज खूप पाहिल्या असतील. गदर आहे, त्यानंतर भगतसिंग यांच्यावरती मूव्हीज आहेत, हिस्टॉरिकल लोकमान्य टिळकांवरती मूव्हीज आहेत. आपल्याला हिस्ट्रीचं नॉलेज असेल तेव्हाच आपण तशा मूव्हीज ज्या आहेत त्या काढू शकतो. त्याचबरोबर मराठीमध्ये पण तेच तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा एक प्रश्न नेहमी विचारतात की इनकरेक्ट पेअर कोणती आहे. प्रभाकर गोपाळ हरी देशमुख असं दिलंय, तुम्हाला माहिती आहे ते भाऊ महाजन आहेत. त्यानंतर दर्पण बरोबर आहे, जांभेकर. दीनबंधू भालेकर बरोबर आहे, केसरी टिळक बरोबर आहे. तर चुकीची जोडी तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यानंतर ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करा म्हणतात. ॲज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री, व्हॉट प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज इन फील्ड ऑफ ड्रामा अँड मूव्हीज आर अवेलेबल फॉर यू. म्हणजे इतिहासाचा विद्यार्थी म्हणून नाटक चित्रपट क्षेत्रात तुमच्यासाठी कोणकोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत हे आपण पाहिलं होतं. आणि एक सेक्शन दिलाय स्पेशल बुकमध्ये की कोणकोणत्या व्यावसायिक संधी तुमच्यासाठी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. त्यानंतर महाराष्ट्र नोन ॲज द लँड दॅट नर्चर इंडियन फिल्म इंडस्ट्री. तुम्हाला हे नाव म्हटलं की या क्वेश्चन बद्दल दादासाहेब फाळके यांचं नाव लगेच समोर येतं. कारण महाराष्ट्रातच पहिला चित्रपट डायरेक्ट आणि प्रोड्यूस केला गेला होता दादासाहेब फाळके यांच्याद्वारे. तर भारतीय चित्रपट उद्योगाचं संगोपन करणारी भूमी हे आपल्या महाराष्ट्राला मानलं जातं आणि बॉलिवूड हे पण आपल्या महाराष्ट्रातच आहे. त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन नीड ऑफ एंटरटेनमेंट. मनोरंजनाची गरज का आहे आणि त्याचा इतिहास, हा सगळ्या गोष्टीवर एक छोटीशी टीप तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकता, शॉर्ट नोट, आणि ते तुम्हाला लिहिता आली पाहिजे, 5 पॉईंट मिनिमम. त्यानंतर राईट नोट ऑन एंटरटेनमेंट अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज. मनोरंजन आणि व्यावसायिक संधीवर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला विचारू शकतात. त्यानंतर भारूड जे आहेत संत एकनाथ महाराजांनी जे तयार केलेले आहेत, त्याबरोबर ते रचलेले भारूड महाराष्ट्रात प्रिय आहेत. त्याचं कारण काय आहे आणि ते महाराष्ट्रातच नव्हे तर अजून कोणत्या ठिकाणी पॉप्युलर आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर लिहा. ऍक्च्युली ते नामदेव महाराज आहे की ज्यांचं पंजाब पर्यंत आहे, पण एकनाथ महाराजांची भारूड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त रूढ आहेत. त्यानंतर आता हे 25 ते 30 वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायला विचारू शकतात. वाय इज महाराष्ट्र नोन ॲज द लँड दॅट नर्चर्ड फिल्म इंडस्ट्री. हे तुम्ही आताच पाहिलं काही वेळेपूर्वी. भारतीय चित्रपट उद्योगाचं संगोपन करणारी भूमी म्हणून महाराष्ट्राला म्हणतात. आपल्याकडे मुंबईला जर आपण गेलो तर फिल्म सिटी आहे, बॉलिवूड आहे, ज्या ठिकाणी कितीतरी मूव्हीज ज्या आहे डायरेक्टेड केल्या जातात आणि प्रोड्यूस केल्या जातात. त्याचबरोबर आन्सर द क्वेश्चन इन 25 to 30 वर्ड. पोवाडा काय असतो, कशाला पोवाडा म्हणतात. शूरवीरांच्या बद्दल जे गुणगान केलं जातं ते पोवाडे असतात. आणि पोवाडे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे ज्यात खरी माहिती लपलेली असते. तर पोवाडा काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर दशावतारी नाटकं कोकणात प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला माहिती आहे. ते दशावताराबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की दशावतार म्हणजे काय. तर भगवान विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्याबद्दल ही नाटकं असतात. ते पूर्णतः तुम्हाला माहिती पाहिजेत आणि ते तुम्ही जर एक्सप्लेन केलं व्यवस्थित तर तुम्हाला पूर्ण मार्क त्याचे मिळतात. त्यानंतर विष्णुदास भावे यांना मराठी थिएटरचे फादर म्हणतात. बालकृष्ण इचलकरंजीकर यांनी ख्याल म्युझिक आणलं म्हणतात. आनंदराव पेंटर सिने इंडियन मेकर होते आणि कमलाबाई मंगरुळकर फर्स्ट वुमेन ऍक्टर होत्या. याच्यातलं तुम्हाला कोणती जी पेअर आहे ती इनकरेक्ट पेअर वाटते ती तुम्हाला शोधायचे. सांगा कमेंट बॉक्समध्ये यातली कोणती पेअर इनकरेक्ट आहे. त्यानंतर ड्रामा किचक वध एनकरेज द ऑडियन्स अबाउट द इम्पेरियलिस्टिक ॲटिट्यूड ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे किचकवध या नाटकानं ब्रिटिश सरकारच्या साम्राज्यवादी वृत्तीबद्दल प्रेक्षकांना जे आहे
ते एक हे दिलं होतं, संताप म्हणू शकतो आपण त्याला, जास्त ट्रान्सलेट झालंय ते. तर आपण म्हणू शकतो एक रोष निर्माण केला होता, कारण ते कीचक जो होता त्याच्यामध्ये तो कर्जन दाखवला होता. आणि हा कर्जन जो आहे आपल्या ब्रिटिश चा याचा जो व्यक्ती होता तो आपल्या सामान्य जनतेवरती हे करत होता आणि त्याचा वध करण्याची, भीमानं त्याचा वध जसा केला कीचकाचा, तसा कर्जनचा वध करण्याची भूमिका त्या लोकमान्य टिळकांना दिली होती. आणि त्याबद्दल हे आहे कीचक वध हे नाटक त्यावेळेस प्रसिद्ध होतं. त्यानंतर एक्सपर्टीज ऑफ हिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन द फिल्म इंडस्ट्री. तर हे आपण सुरुवातीलाच पाहिलंय. चित्रपट उद्योगात इतिहासाचं ज्ञान असणारे लोक आवश्यक असतात. भारूड हे संत एकनाथांनी कंपोज केलंय. मराठी थिएटर बद्दल माहिती लिहा. असे प्रश्न या पेपरमध्ये किंवा या चॅप्टर बद्दल तुम्हाला विचारू शकतात. सो तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. सध्या जरी तुम्हाला वाटत असलं की याचं काही महत्व नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ज्याच्या पेपरच्या टाइममध्ये हे व्हिडिओज पाहाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींची जी ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती कामात पडणार आहे. सध्या तरी तुम्हाला ते वाटणार नाही, पण तुम्ही जर हे सगळं फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचे पूर्ण मार्क्स घेण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.